सर्वांना नमस्कार. कथेत एक दुरुस्ती आहे. अमर आणि मानसीच्या मुलाचं नाव रोहित नसून सागर आहे. कृपया त्याची दखल घ्यावी. चला तर वळूया आपल्या कथेच्या दुसऱ्या भागाकडे. राम सिया की प्रेम कहाणी भाग 2. आता सकाळ झाली आणि राम झोपेतून उठला. तो फ्रेश झाला आणि आंघोळ करून बाहेर आला. सोबतच त्यानं कॉलेजला जाण्याची तयारीसुद्धा केली. तो कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला होता. डायनिंग टेबलवर आल्या आल्या त्यानं सुलभाला नमस्कार करून तिचा आशीर्वाद घेतला. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा राम, असं ती म्हणाली. इतक्यात सुशील बाहेर आला आणि राम त्याला नमस्कार करायला गेला, पण सुशीलनं त्याच्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. तो सुलभाला म्हणाला, आता मला नाश्ता करायची इच्छा नाही, मी जातो ऑफिसला. ती म्हणाली, अहो असं काय करता, थोडं तरी खा ना. आज रामचा वाढदिवस आहे म्हणून मी खास मेनू बनवला आहे सगळ्यांसाठी. आणि आता सुशील म्हणाला, मग तर मला खायचंच नाही. तुला माहीत असूनही तू मुद्दाम करतेस ना. तुला माहीत आहे की आजच. तसंच सुलभानं त्याला तोंडावर बोट ठेवून गप्प राहण्याचा इशारा केला आणि डोळ्यांनीच त्याला खुणवत म्हणाली, इथे राम आहे, प्लीज जुन्या आठवणी नका काढू. आणि आता सुशील तिच्यावर चिडूनच बाहेर गेला. राम निराश होऊन तिथेच बसला आणि म्हणाला, आई ते माझा इतका रागराग का करतात ग? मी खरंच खूप वाईट आहे का? दरवर्षी मला त्रास होतो म्हणून त्यांना मी आवडत नाही का? सुलभा म्हणाली, बाळा तसं काही नाही. अरे त्यांना खूप काम असतं ना, म्हणून ते तसे करतात. तू इथे बस, असं म्हणून तिने त्याला बसवलं आणि त्याचं औक्षण केलं आणि त्याच्या आवडीची मिठाई त्याला भरवली. आणि इतक्यात ओमसुद्धा उठून बाहेर आला. त्यानं अजून त्याचं काहीच आवरलं नव्हतं. रात्रभर झोपला होता. त्याच कपड्यांवर तो उठून आला होता. तो खूप आळशी होता आणि खूप गर्विष्ठ अहंकारी होता आणि तसाच आळस देऊन खुर्चीत बसला आणि तिला म्हणाला, आई बाबा कधी येतील ग? मला त्यांच्याकडून पैसे हवे आहेत. सुलभा म्हणाली, आता कशाला हवेत पैसे? मागच्याच आठवड्यात तू त्यांच्याकडून पैसे घेतले होते, त्याचं काय केलं? आणि ओम तिच्याकडे बघून रागात म्हणाला, तुला जो प्रश्न विचारलाय त्याचं फक्त उत्तर दे. उलट प्रश्न विचारू नकोस, समजलं? राम म्हणाला, ओम तू आईशी बोलतोयस हे लक्षात ठेव. तिच्याशी असं बोलायचं नाही. ओम रामचा कसलाच मान न ठेवता म्हणाला, तुला काय करायचं आहे? ती माझी सुद्धा आई आहे. मी तिच्याशी कसाही बोलेल. तुला तिचे पाय पकडायचे आहेत ना तर पकड ना. मी तुला अडवलंय का? मग तू सुद्धा माझ्या मॅटरमध्ये नाक खुपसू नकोस. इतक्यात सुलभा म्हणाली, ओम अरे मोठा आहे तो तुझ्यापेक्षा आणि त्याच्याशी असं बोलशील का? आणि आज त्याचा वाढदिवस आहे. तू त्याला शुभेच्छा देणार नाहीस का वाढदिवसाच्या? आणि ओम फार ॲटिट्यूडमध्ये म्हणाला, बाबांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या का? सुलभा आणि राम शांत झाले आणि ओम म्हणाला, मग मी सुद्धा त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार नाही. सुलभा म्हणाली, ओम तू असं का करतोस? अरे तुझे बाबा त्याचे रागराग करतात, त्याच्यामागे काहीतरी कारण आहे. पण तू त्याचा रागराग करण्याचं काय कारण आहे? तो तर तुला कधीच काही म्हणत नाही. आणि ओम चिडून म्हणाला, त्याचा अति जास्त चांगुलपणा हे त्यामागचं कारण आहे. तो इतका चांगला आहे की तो म्हणजे देव आणि मी म्हणजे राक्षस असं तुला वाटतं, हो ना? सतत माझ्यासमोर राम असा, राम तसा. राममध्ये इतके गुण आहेत, राममध्ये एकही दुर्गुण नाही. सतत राम 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 राम. तू तर त्याचा रात्रंदिवस जपच करतेस. एनिवे सकाळी सकाळी डोकं खाल्लंस माझं. मी स्वतः जातो बाबांच्या खोलीत आणि पैसे घेतो. आणि सुलभा म्हणाली, ओम बाबा ऑफिसला गेले. आणि ओम म्हणाला, शी आता तू दे मला पैसे, मला नवीन मोबाईल घ्यायचा आहे. सुलभा म्हणाली, ओम अरे एका वर्षात किती मोबाईल घेशील? या वर्षी तुझं 12वीचं वर्ष आहे. बोर्ड एक्झाम आहे, जवळ आलेली आहे, तुला पैसे मिळणार नाहीत. ओम म्हणाला, ठीक आहे तू नको देऊस, पण मी बाबांकडून पैसे घेणार म्हणजे घेणार. कॉलेजला जाता जाता मी ऑफिसला जाईन, पण तुझं लेक्चर नको, असं म्हणून तो निघून गेला. सुलभा थोडी नाराज झाली आणि राम म्हणाला, आई असा कसा का? याचा आणि बाबांचा स्वभाव एकसारखाच कसा आहे? आई तू जास्त वाईट वाटून घेऊ नकोस. माझ्याकडे पॉकेट मनी आहे ते देऊ का त्याला? सुलभा हसली आणि म्हणाली, राम आज तुझा बर्थडे आहे,
खरं तर तू हट्ट केला पाहिजेस गिफ्टसाठी. पण तू तर तुझ्याकडे जे काही आहे तेही द्यायला बसलास आणि काही गरज नाही त्याला पैसे द्यायची. तुझ्या बाबांच्या लाडामुळे तो फार शेफारला आहे. आता कुठे 18 वर्षाचा आहे आणि 12वीत आहे. उद्या कॉलेजला गेला तर काय होईल? तू सुद्धा कॉलेजला जातोस, पण कधीच इतर गोष्टींची मागणी नाही केलीस आणि त्याच्या मागण्या संपत नाहीत. आणि आता सुलभा कळत नकळत पुन्हा राम आणि ओमची तुलना करत होती आणि तो सारखं असंच चालत आलं होतं. आणि म्हणून ओम जास्त चिडायचा तिच्यावर आणि रामवर. आणि त्यात भरीसभर म्हणून सुशीलजी सुद्धा त्याला साथ असायची. आणि राम म्हणाला, आई बघ, तू पुन्हा माझं कौतुक करायला लागलीस आणि म्हणून तो चिडतो. सुलभा म्हणाली, काय करू रे, तू आहेसच इतका सद्गुणी की तुझं गुणगान आपोआप तोंडात येतं. राम म्हणाला, आई एक विचारू? ती म्हणाली, विचार ना. राम म्हणाला, आई, आता तू मगाशी बोलता बोलता ओमला म्हणालीस की माझा बाबा रागराग करतात, त्यामागे काहीतरी कारण आहे. तू मला सांगशील का गं ते कारण काय आहे? मग मी जेणेकरून बाबांचा राग दूर करेन, ती चूक सुधारून. सुलभा आता शांत झाली आणि म्हणाली, राम, जर ते कारण सांगून तुझी आई परत आली असती तर आणि तुझे बाबा पुन्हा तुझ्यावर प्रेम करू लागले असते तर बाळा, मी तुला कधीच हे सांगितलं असतं. पण आता हे होणार नाही. उलट तुला सत्य समजलं तर तू माझ्यापासून दूर जाशील, म्हणून मी तुला कधीच काही सांगणार नाही. असं म्हणून ती म्हणाली, राम, अरे काही नाही, त्याला मी असंच म्हणाले. आणि बाहेर जाऊ नकोस आणि जास्त खाऊ नकोस. आज सगळा स्वयंपाक तुझ्या आवडीचा करणार आहे आणि माझ्या हातचा तुझा आवडता माव्याचा केक. राम आता खूप खुश झाला आणि कॉलेजमध्ये गेला आणि त्याच्या मित्राने तिथेही त्याला फुलं देऊन बर्थडे विश केलं. आणि अचानक त्याच्या एका मित्राने त्याला एक गुलाबांचा बुके दिला. त्यामध्ये पिवळ्या रंगाचं गुलाबाचं फूल होतं आणि तो रंग पाहून रामचं डोकं दुखायला लागलं आणि त्याला अस्वस्थ व्हायला लागलं. तो खूप जोरजोरात श्वास घ्यायला लागला आणि म्हणाला, तो बुके इथून हटवा. त्याच्या मित्रमैत्रिणींना तर काहीच कळत नव्हतं की त्याला नेमका प्रॉब्लेम काय आहे. पण तो सांगतोय म्हणून तो बुके बाजूला टाकला आणि आता रामला बरं वाटत होतं. मग इकडे सियाच्या घरी तिच्या रूममध्ये तिची आई गेली. ती अजूनही झोपलेलीच होती. खूपच लाडावलेली होती ती, कारण ती एकुलती एक होती आणि तिची आई तिच्या रूममधला पसारा आवरत होती. रात्री तिच्या मित्रमैत्रिणींनी खूप धुडगूस घातला होता घरात येऊन. मग तिच्याही आईने तिच्यासाठी तिचा आवडता नाश्ता केला. बदामाचा शिरा, तो सुद्धा पिवळा रंग टाकून केला. गुलाबाची फुलं पिवळीच आणि ड्रेससुद्धा पिवळाच घालणार होती ती आज. आणि आता ती जरा फॉरवर्डेड विचारांची होती. आईबाबांना नमस्कार न करता तिने गळ्यात पडून त्यांना त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या आणि ते तिच्या वडिलांसमोर हात पसरून म्हणाली, पप्पा, माय गिफ्ट. आणि तिच्या वडिलांनी पिवळ्या गिफ्ट पेपरमध्ये रॅपर केलेलं तिचं गिफ्ट तिच्या हातावर ठेवलं. तिने ते खूप खुश होऊन उघडलं तर त्यामध्ये नवा कोरा लेटेस्ट व्हर्जनचा मोबाईल होता आणि ती खूप खुश झाली. आय लव्ह यू पप्पा, असं म्हणून तिने त्यांच्या गालावर एक पप्पी घेतली. आणि आई म्हणाली, हे काय गरज होती का तुम्हाला नवीन मोबाईल द्यायची? तुम्ही हे अजिबात चांगलं करत नाही बरं का. आणि इतक्यात सिया आईकडे गेली आणि म्हणाली, माय कूल मम्मी, रिलॅक्स बेबी, जस्ट चिल, ज्यादा गुस्सा करना सेहत के लिए अच्छा नहीं होता, असं म्हणून तिचाही किस घेतला आणि पळतच निघून गेली. आई म्हणाली, अगं शिरा तरी खाऊन जा. तसं सिया पुन्हा परत आली आणि तिच्यासमोर तोंडाचा आ करून उभा राहिली. आईनं एक चमचाभर शिरा तिच्या तोंडात घातला आणि ती पुन्हा बाय बाय म्हणून निघून गेली. आणि इकडे पुण्यामध्ये मानसी अजूनही झोपलेलीच होती. पहाटे पहाटेच्या अमरसोबतच्या गोड स्वप्नात रंगली होती आणि तो तिला म्हणत होता, म्हणू उठ ना. आणि ती उठतच नव्हती. नको ना अमर, मला झोपू द्या, रात्री दीप्तीनं खूप त्रास दिला आहे, असं म्हणत होती. म्हणून मला ऑफिसला जायचं ना, मला नाश्ता हवा आहे, उठ लवकर. मानसी म्हणाली, अमर प्लीज थोडंसं थांबा ना, तुम्हाला कुठं दुसऱ्यांच्या ऑफिसमध्ये हजेरी लावायला जायचं आहे. थोडं झोपू द्या, फक्त 5 मिनटं प्लीज. आणि आता अमरने खट्याळपणा केला. त्याने इकडे तिकडे थोडी शोधाशोध केली आणि तिचा कुंकवाचा करंडा त्याला दिसला. त्यानं तिचं भांगात भरण्याचं कुंकू तिच्या हातात ओतलं आणि हळूच तिच्या चेहऱ्यावरून आणि तिच्या ओठांवरून त्याचं एक बोट फिरवलं. तशा तिला खूप गुदगुल्या झाल्या
आणि तिने तो हात उचलून तोंडावर मारला. तसं तिच्या हाताच्या इचक्यानं अमरच्या हातातला कुंकवाचा करंडा खाली सांडला आणि अमर मात्र तिचं लालेलाल झालेलं तोंड पाहून खूप हसत होता. आणि कुंकवाचा करंडा सांडल्यामुळे मानसीला खूप मोठा धक्का बसला होता आणि ती पुन्हा रडायला लागली. अमर तिच्याजवळ गेला आणि म्हणाला, मनू नको ना रडू. अगं असं काय करतेस? आणि मानसी मात्र रडायची थांबतच नव्हती. आणि दीप्ती तिला आता हलवत म्हणत होती, आई अगं उठ ना, तू रडतेस का? आणि मानसी भानावर आली. आता हे असंच होणार होतं. अमरचा वाढदिवस आणि त्याची पुण्यतिथी जवळ आली की काही दिवस तरी अशीच डिस्टर्ब बसायची मानसी. त्यावेळी दीप्ती आणि सागर तिला एकटे सोडतच नसायचे. आज मानसीचं वयसुद्धा 55च्या आसपास होतं, पण ती अजूनही स्वप्नामध्ये अमरसोबत पूर्वीचंच आयुष्य जगायची. मग ती तयार होऊन बाहेर आली आणि गडबड करत सागरला म्हणाली, सागर, सगळी तयारी झाली ना? सागर म्हणाला, होय आई, सगळी तयारी झाली. आता फक्त प्रतीक काका आणि अनुमावशी यायची राहिली आहेत. रितेश काका आणि अन्वी मावशीसुद्धा कंपनी आलेले आहेत. आपण निघायचं का? मग ते सगळे कंपनीत पोहोचले. तिथे त्यांनी खूप मोठा कार्यक्रम घेतला. तिथला कार्यक्रम झाल्यानंतर वृद्धाश्रम, अनाथाश्रम येथे जाऊन काही वस्तू वाटप केल्या. राजलक्ष्मीच्या नावानं एक नवीन अनाथाश्रम सुरू केलं होतं आणि तिथे बरीचशी अनाथ मुलं होती. मानसी दर महिन्याला तिथं न चुकता वेळात वेळ काढून जायची आणि आजचा हा दिवस पूर्णपणे ती समाजसेवेत वाहून घ्यायची. मग काही दिवसांनी मानसीनं प्रतीक आणि अणूला बोलवून घेतलं. त्यांना तर काही समजलं नाही की असं अचानक का बोलवून घेतलं आहे. मग त्यांच्या देखत मानसी सागर आणि दीप्तीला म्हणाली, तुम्हा दोघांचाही आता लग्नाचं वय झालं आहे आणि लग्नाचं वय होऊन गेलंच आहे. तुम्ही लग्नाचं मनावर घेणार आहात की नाही? प्रतीक आणि अणू, आता तुम्हीच समजावं या दोघांना. मी तर सांगून थकले आहे यांना, पण हे लग्नाचं नाव काढतच नाहीत. दीप्ती म्हणाली, आई, मी तुला सोडून कुठेच जाणार नाही, समजलं? आणि सागरही म्हणाला, माझी बायको आली तर तुझ्याकडे कोण लक्ष देणार? ते काही नाही, म्हणून मी लग्न करणार नाही. मानसी थोडी गालात हसली आणि म्हणाली, बघा, माझ्या मुलांचं माझ्यावर इतकं प्रेम आहे की ते मला आता असं माझं न ऐकून त्रास देणार आहेत. दीप्ती म्हणाली, काय गाई, आम्ही काय त्रास दिला तुला? उलट किती गुणी मुलं आहोत आम्ही. तुला कधीच कुठला त्रास दिला नाही. आता का देऊ तुला त्रास? प्रतीक हसला आणि म्हणाला, दीप्ती, अगं योग्य वयात लग्न झालं तर तिला पण बरं वाटेल की नाही? मानसी म्हणाली, हे पहा, तुम्हा दोघांना शेवटचं सांगते. तुम्हा दोघांनी तुमचे जोडीदार शोधून ठेवलेत का ते मला आत्ताच सांगा, नाहीतर 1 महिन्याच्या आत मी तुमच्यासाठी योग्य जोडीदार शोधणार आहे आणि तुमचं लग्न लावून देणार आहे. पुन्हा म्हणू नका की विचारलं नाही. आणि आता दीप्ती आणि सागरनं एकमेकांकडे पाहिलं आणि हळूच सागर आईला म्हणाला, आई, तुला खरं खरं सांगू? मानसी म्हणाली, सागर, खोटं बोलायचंच नाही, खरंच बोलायचं. सागर म्हणाला, आई, खरं तर माझं एका मुलीवर आहे ग प्रेम, पण तुला सांगायला घाबरत होतो. आणि दीप्तीसुद्धा हळूच म्हणाली, आई, माझंही एका मुलावर प्रेम आहे, समर नाव आहे त्याचं, आणि तो घर जावई व्हायला तयार आहे, म्हणून मी त्याच्यावर प्रेम केलं. तसे सगळे मोठ्यानं हसले. दीप्ती मानसीच्या गळ्यात पडून म्हणाली, आई, मी नाही तुला सोडून जाणार. सागर म्हणाला, दीप्ती, आपल्या कंपनीतला समर, जो नुकताच लागलाय, न्यू यंगेस्ट इंजिनियर? दीप्ती म्हणाली, हो. आता मानसीसुद्धा समरला ओळखतच होती. चांगला मुलगा होता, सॉफ्टवेअर इंजिनियर होता, त्यांच्या कंपनीमध्ये चांगली पोस्ट होती त्याला. आणि मग अणू सागरला म्हणाली, बोला, आता तुमच्या होणाऱ्या भावी पत्नीचं नाव आम्हाला कळेल का? जावई बापूंचं नाव तर कळलं आम्हाला. आणि सागर लाजत लाजत म्हणाला, तिचं नाव सरिता आहे, पण ती गरीब घरातली आहे. मला एका मंदिरात भेटली होती आणि मला ती आवडली आणि तीसुद्धा घर सून व्हायला तयार आहे, म्हणून मी तिच्यावर प्रेम केलं. आणि प्रतीक हसून म्हणाला, चला, सागरलासुद्धा शेवटी सरिता मिळाली म्हणायचं आणि आता दोघांनाही लवकरच मिलनाची संधी देऊया. तसे पुन्हा सगळे मोठ्यानं हसायला लागले आणि सागर लाजला. मानसीला तर खूप आनंद झाला. आता ती सगळ्या जबाबदारीतून मुक्त होणार होती. आणि मानसी हसून म्हणाली, बघितलंस का प्रतीक आणि अणू,
आता दीप्ती काय म्हणली होती की आम्ही खूप गुणी मुलं आहोत आणि तुला काहीच त्रास देत नाही आई, आणि म्हणून यांनी यांच्यासाठी स्थळं निवडण्याचा सुद्धा मला त्रास दिला नाही. तसे सागर आणि दीप्तीसुद्धा हसले आणि खूप लाजले. मग मानसीने समर आणि सरिता या दोघांच्या घरच्यांना एकदमच बोलवून घेतलं. सगळी बोलणी झाली आणि लगेच एका महिन्याच्या आत दोघांच्याही एकाच मांडवात लग्नाचा बार उडवून दिला आणि दोघांचेही सुखाचे संसार सुरू झाले. दीप्तीनं समरशी बोलून त्याला हट्ट करून तिच्याच घरी राहायला लावलं. पण मानसीने समरला सांगितलं, जर तुझ्या मान सन्मानात काही फरक पडत नसेल, तुझ्या घरच्यांनाही ते आवडत असेल तर तू इथे राहा. दीप्तीचं ऐकायची, तिचा हट्ट पूर्ण करण्यासाठी इथे राहण्याची काहीच गरज नाही. आता समरचं घरसुद्धा खूप लांब होतं. तो लातूरचा होता आणि त्याच्या घरच्यांची सुद्धा काहीच हरकत नव्हती, कारण मानसीच्या घरी त्याला फक्त प्रेम आणि जावयाचा मानच मिळणार होता आणि तोही तयार झाला तिथेच राहायला. पण तरीही तो म्हणाला मॅडम. आता कारण तो कंपनीत तिला मॅडम म्हणण्याची सवय होती ना त्याला. पुन्हा तो त्याची चूक दुरुस्त करत म्हणाला, आई पण माझी एक अट आहे की माझा आणि दीप्तीचा खर्च इथे देणार आणि तुम्हाला ते कबूल असेल तरच आम्ही इथे राहणार. आणि मानसीला आता त्याच्या स्वाभिमानी वृत्तीचं कौतुक वाटलं. सरितासुद्धा खूप गुणी होती. आदर्श सून असावी तर अशी, हे सरिताकडे बघून कळत होतं. आणि आता घरामध्ये 2 मेंबर वाढले. मानसीचं घर पुन्हा माणसांनी भरलं आणि ते पुन्हा हसायला लागलं. आता रामचंही कॉलेजचं 2रं वर्ष संपलं आणि तो कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला गेला. ओमसुद्धा 12वी पास होऊन कॉलेजच्या पहिल्या वर्षाला रामच्याच कॉलेजमध्ये गेला. रामला तर खूप आनंद झाला होता. पण ओमनं एका अटीवर तिथं ॲडमिशन घेतलं होतं. आणि राम म्हणाला, ओम आता आपण दोघं मिळून कॉलेजला जाऊया. पण ओम ॲटिट्यूडमध्ये म्हणाला, तू माझा भाऊ आहेस ही ओळख कोणाला सांगायची नाही, नाहीतर तिथे सुद्धा तुझी आणि माझी तुलना सुरू होईल, समजलं? असा ओम रामला झिडकारत म्हणाला. आणि रामला खूप वाईट वाटलं त्याचे शब्द ऐकून. यामध्ये त्याचा काहीच दोष नसताना उगीचच ओम त्याचा तिरस्कार करत होता. पण तो मात्र ओमवर खूप प्रेम करत होता. आणि आता सियासुद्धा 12वी पास होऊन कॉलेजच्या पहिल्या वर्षाला त्याच कॉलेजमध्ये तिनं ॲडमिशन घेतलं. शहरातलं खूप नामांकित कॉलेज होतं ते. आणि याच कॉलेजचा आज पहिला दिवस होता. सियासुद्धा खूप खुश असेल तेव्हा पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे, येलो टी-शर्ट आणि ब्लू कलरची जीन्स घातली होती. मानेपर्यंत रुळणारे छोटे केस, उंच टाचेची सँडल, एका हातात घड्याळ दुसऱ्या हातात ब्रेसलेट आणि डोळ्यांना गॉगल लावूनच सिया स्कूटीवर बसली. आज कॉलेजचा पहिला दिवस म्हणून तिने तिच्या पप्पांकडून नवीन स्कूटी घेतली होती. आणि तिचा आता ओमनं सुद्धा जशी 18 वर्षे पूर्ण झाली तशी लगेच लायसन्स काढून बाबांकडून नवीन बाईक घेतली. कानामध्ये ब्लूटूथ घातलं, डोळ्यांना गॉगल लावला आणि गाणं ऐकत ऐकतच बाईक चालवत तो कॉलेजमध्ये निघाला. आता कॉलेजच्या गेटजवळ आल्यावर डावीकडून सिया येत होती आणि उजवीकडून ओम येत होता. इतक्यात सियाचा फोन वाजला आणि ती थोडीशी गडबडली आणि ती थांबली. पण नवीनच स्कूटी चालवत असल्यामुळे तिच्या लक्षात आलं नाही की आपण गेटमध्ये थांबलोय. आणि पाठीमागून गाणी ऐकत येत असलेला ओम आला आणि अचानक थांबलेल्या सियाच्या स्कूटीला त्याच्या बाईकची धडक बसली. तसं सियाची गाडी खाली पडली आणि सोबतच तीही खाली पडली. तसा गेटवरचा वॉचमॅन पळत आला. त्यानं तिला गाडी उचलून सावरायला मदत केली आणि सियानं तिचं हेल्मेट काढलं आणि म्हणाले, हे हॅलो, हे हिरो, स्वतःला खूप शहाणा समजतोस का? तुला दिसत नाही का मी गेटमध्ये थांबले आहे, तरीही तू सरळ येऊन मला धडकलीस? उभ्या राहिलेल्या गाडीला धडक देतोस? तू आंधळा आहेस का रे? असं म्हणून ती ओमसमोर हात नाचवत भांडत होती. आणि ओम मात्र भान हरवून तिच्या त्या बडबड करणाऱ्या लाल चुटूक ओठांकडे बघत होता. आणि ती पुन्हा त्याला म्हणाली, मी तुला विचारते, तू बहिरा आहेस का? तुला ऐकायला येतंय ना? कुठे लक्ष आहे तुझं? आणि ओम तसाच भान हरवून म्हणाला, तुझ्याकडे लक्ष होतं माझं. आणि हे ऐकून सिया त्याच्याकडे शॉक होऊन बघत राहिली.